नमस्कार मंडळी, आजीनाती ब्लॉगमध्ये मी मीनाक्षी तुमचं स्वागत करते. तर ही रोजच्यासारखी एक नवीन गावाकडची छान अशी सकाळचे वाजले 6:30. तर मैत्रिणींना आपण कांदे पाठवले. त्याच्या अगोदर 2 वेळेस कांदे आपले तसे थोडेच होते, 50 गोण्या भरल्या सगळ्या मिळून, म्हणजे आजच्या पकडून भरतील असं वाटतंय. तर मी आता सकाळी 6:30लाच लागले कांदे भरायला. तर याच्या अगोदर 2 वेळेस कांदे पाठवले मैत्रिणींनो. तर पहिले कांदे गेले 1000 रुपये. 1 नंबरचा कांदा, 2 नंबरचा गेला 800 रुपये आणि 3 नंबरचा गेला 500. आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस सोडून पुन्हा मोंडा होता, तर शनिवारचा. तर शनिवारच्या मोंड्याला भेटला, चिंगड्या नेल्या होत्या मैत्रिणीनं. तर चिंगड्या त्या न्यायलासुद्धा परवडल्या नाही. तर खूप म्हणजे नाही का, कांद्याचं न परवडणारं पीक आहे मला असं म्हणतात. आता मला असं वाटतंय, लोक म्हणतात कांदा परवडतो रेट असल्यानंतर, पण मला असं वाटतं, मी जेवढं त्याला जवळून अभ्यास केला तर मैत्रिणीनं खूप म्हणजे खूप कष्ट आहे. तर खूप दगडासारखं वजन आहे लावल्यापासून काढणीपर्यंत. आणि हे एवढे आपण ठेवलेत खायपुरते मैत्रिणीनं. तर अशा पद्धतीने आपण सकाळपासून जीच लागलो होतो 6:30ला. तर हे दिवसभरात आपल्या एवढ्या 16 गोण्या भरल्या आणि पूर्ण दिवस गेला. हे संध्याकाळी टेम्पोवाला येतो म्हटलं न्यायला, पण काय आला नाही. तर त्याच्यामुळं आपण त्या टाकणार आता झाकून. तर अशा पद्धतीने आपण झाकून टाकले. आणि हे दुसऱ्या दिवशी सोमवारची सकाळ मैत्रिणींनो. 5:30 वाजले सकाळचे आणि उठले आणि हे प्लॅस्टिक काढलं याच्यावरचं. तर कांदे जसे काढून टाकले होते तसे रोज सकाळी उठलं का तर प्लॅस्टिक काढायचं. पावसाचं वातावरण दिसलं पुन्हा झाकायचं. कंटाळून गेले ते मैत्रिणींनो. आज आहे ना, मी थोडासा असा नाही का निवांत श्वास सोडला आणि मस्त आज थोडंसं पक्ष्यांचा आवाज वगैरे तुम्हाला ऐकू येत असेल, पहा तुम्ही. तर असा पक्ष्यांचा आवाज, थोडा निवांत मनाला समाधान वाटलं. आणि अशा पद्धतीने आता वाजलेत 7. तर टेम्पोवाला आला आणि हे टेम्पोमध्ये त्याने गोण्या लोड करायला चालू केल्या. तर मैत्रिणींनो, गोण्या टेम्पोत घेऊन तो जेव्हा चालला तेव्हा मला आहे ना, खरोखर म्हणजे एकदम रिलॅक्स वाटलं. कारण मला एकदम ते वजं वाटत होतं असं रोज झाकायचं उघडायचं. आणि असं मला असं वाटतं खूप कष्टाचं म्हणजे पीक आहे. जे प्रॉपर शेतकरी तेच करू शकतात. हे कसे करतात भगवान जाणे, त्यांनाच माहिती. तर अशा पद्धतीने मी कांदे लावले, काढले, पाठवले. आणि खूप घाण म्हणजे खराब जर झाला कांदा तर खूपच घाण आहे मैत्रिणींनो. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि हे आता कांद्यासाठी आपण हे असं घर बनवलं होतं म्हणायचं. आपल्याकडे शेड वगैरे नाही आहे. तर आता हे आपल्याला ठीक करायचं पुन्हा. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.